मनोज जरांगे पाटील आज अहमदनगर मध्ये आलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी अहमदनगर जिल्ह्यातून मराठा बांधव या ठिकाणी आहेत। ही रॅली आता निघलेली आहेत। आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत। मनोज जरांगे पाटील, एक विषय असा होता, निलेश राणे यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि एक आरोप केलाय की हा फायदा मराठ्यांना नाही तर मुसलमानांना जास्त झालाय। ओबीसी मध्ये आणि कुणबीचे दाखले निघले ते मुसलमानांचे जास्त निघले, असा एक आरोप केलाय। ते तुमच्यामुळे झालाय। निलेश राणे का नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केलाय की मुस्लिमांना जास्त फायदा झालाय या मराठा आंदोलनाचा। मराठ्याचं आरक्षण रद्द केलं आणि मुसलमानाला फायदा झाला, हे कोणतं विश्लेषण आहे त्यांचं कोणतं विश्लेषण आहे आपलं की फायदा झाला आणि कोणाला तोटा झाला? आमचं म्हणणं आहे 10% आरक्षण आम्हाला नको। तुम्ही बळच दिलं का नाही? बळच ईडब्ल्यूएस तुम्ही रद्द केलं का नाही? मग फायदा कोणी केला? सरकारने, मराठीने नाही। आणि का बरं त्यांचा फायदा होईल? फायदा होईल? मतदान गोड लागत आहे मुस्लिमांचं, दलितांचं, 12 बलुतेदारांचं, धनगर बांधवांचं मतदान गोड लागतं। आरक्षण द्यायला काय अडचण? आरक्षणाचा जातीचा काय समज, धर्माचा काय समज? गरीब मागास कायदा हेच सांगतो ना। कायदा नाही सांगितलं का मराठ्या जवळ करू नका, धनगराला जवळ करू नका, मुसलमाना जवळ करू नका, 12 बलुतेदारांना जवळ करू नका, असं सांगितलं कायदे नाही ना? मग समानता, पुरोगामी हे शब्द कळतेच ना, लोकांना फसवायचं जरा बंद। न्याय हे मागासांना गरिबांना मिळाला पाहिजे कायदा सांगतो। हे जातीचा काय समज का भेटू नये त्यांना? आज शरद पवार यांच्याकडे काही मराठा बांधव गेले होते। त्यांनी सांगितलं होतं की लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्या भेटीमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करणार। मात्र याआधी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलली तेव्हा विरोधी पक्ष नेते कुणीच हजर नव्हते। पण शरद पवार यांनी जाऊ नका सांगितलं, असा एक मेसेज दिला गेला होता। काय झालं? शरद पवारांनी आज भेट घेतली, शरद पवारांची भेट घेतली मराठा बांधवांनी। त्यांनी लवकर सांगितलं की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि सर्वपक्षीय बैठक लावू। आता याआधी सर्वपक्षीय बैठक लागली तेव्हा ते गैरहजर होते सर्व विरोधी पक्ष। आता मला त्याचं काहीच माहिती। भेट घेतली, कमवून घेतली, काही खाल्लेलं आहे ते ठरून एकमेकाला भेटतात का काय? ते ठरून एकमेकाला भेटते सांगतो पत्रकारांना काय याला भेट घेणार, कोण गेलंय कोणालाच माहित नाही, कोण जातंय हे बी कोणाला माहित नाही। हे सगळं गोलमाल वाटते। मराठ्यांना फसवायची इच्छा सरकारनं विरोधी पक्षात घातल्याचं, विरोधी पक्षाने सत्ता धारक हे नाटक करायचं, मराठ्यांचं वाचलं करायचं एवढंच चालू आहे। मराठ्यांनी विचार व्हावं, मराठ्यांचा झालाय पण नगर जिल्ह्यातल्या मराठ्यांचे कौतुक करतो, आभारही मानतो। मराठ्यांनी विचारात परिवर्तन केलंय, गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांनी मनात परिवर्तन केलंय। काय केलंय तर आता आम्हाला गरज आहे लेकरं मोठे करण्याची, हे मराठ्यांनी परिवर्तन केलं, त्यात मोठं करणे पक्ष आणि नेता मोठं करायचं नाही। हे मराठ्यांनी परिवर्तन केल्याबद्दल मराठ्यांच्या मनात आभार आणि प्रचंड ताकदीनं उभा राहायला सरकारने मला घेरलं उभारण्याचा प्रयत्न केलाय। तुम्ही ठाम उभा राहिला त्याबद्दल मराठा समाजाला आभार। इथून पुढे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ज्या ज्यावेळेस खाते त्यावेळेस मुलाच्या आणि जातीच्या बाजूला उभा राहावी मराठा समाजाला माझ्या धन्यवाद। आपल्याबरोबर होते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार। साम टीव्हीसाठी सुशील थोरात, अहमदनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।